तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांच्या 2 गटात राडा झाला। भाविकांकडून नारळ आणि फळांची फेकाफेक करण्यात आली। या प्रकरणामध्ये पुण्यात गुन्हा दाखल झालाय। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर इथं भाविकांच्या 2 गटात झालेल्या भीषण हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। देवीचं पवित्र साहित्य आणि शस्त्रांचा वापर एकमेकांवर हल्ला करायला केला गेलाय, त्यामुळे खळबळ माजली आहे। चैत्र पौर्णिमेच्या उत्सवामध्ये नेमकं काय घडलंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, कारण का जे व्हिडिओ जो सोशल मीडियावरती दिसत आहेत त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने जे आहे ते काहीतरी फेकाफेकी झालेली होती। परंतु नेमकं काय घडलं, ज्यांच्यासोबत हे सगळं घडलं ते आपल्यासोबत कृष्णल आहे आणि मच्छिंद्रजी देखील आहेत। नेमकं काय घडलं त्या दिवशी, का वाद झाला हा प्रश्न पडतो। जसं दरवर्षीप्रमाणे आम्ही चैत्र पौर्णिमेसाठी जातो, तर आम्ही तिथे देवीच्या दर्शनासाठी सगळ्या भाविक भक्तांना घेऊन गेलो होतो। तर तिथे गेले असताना काय त्याच्या डोक्यात समोरचं जे आहे त्यांच्या डोक्यात काय खुन्नस होती किंवा काय विचार होते याची आम्हाला काही कल्पना नाही। आम्ही तिथून रिटर्न येताना त्यांच्या घरातील लोकांनी किंवा त्याच्या शिष्य परिवारातील लोकांनी आमच्या अंगावरती थुंकण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्याच्या आईने काठी फेकून मारली। त्याच्यानंतर हा सगळा कालवा चालू झाला। त्याच्यासोबत एका गोणीमध्ये नारळ, कवळे, परत त्याच्यानंतर भोपळे वगैरे सगळं मटेरियल रेडी होतं। त्याने ते एक एक काढून सगळ्या आमच्या लोकांच्या अंगावरती फेकण्याचा प्रयत्न केला। जुना असा काय वाद नाही आमचा। हे जे काय आम्ही जे धार्मिक कार्य करतो तो पण ते कार्य करतो, त्या अनुषंगाने त्या डोक्यामध्ये काहीतरी आमच्याबद्दल राग असेल, त्यामुळे त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत। मंदिराचं पावित्र्य जपलं जावं अशी मत या सगळ्यांकडूनच व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।